प्रश्नपत्रिका महा TET 2024 यामधील माध्यम मराठी क्वेश्चन आन्सर डी पेपर पहिला इयत्ता पहिली ते 5वी गणित विषय यामधील पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न m ची किंमत काय आहे? 1000 वजा डी ची किंमत किती? 500 मग किती राहिलं? 500 गुणिले x ची किंमत काय आहे? 10 भागिले l ची किंमत किती? 50 मग हे 0 कटले, हे 0 कटले, 5 1 5 5 1 5 आता आले 100. आता हे 100 आता ही माहिती पाहिजे आपल्याला. 100 उत्तर आले, पण याचं रोमन अंकामध्ये कोणत्या अंकाने दर्शवले जाते? तर सी या अंकाने दर्शवले जाते. तर पर्याय नंबर 1. आता याचे मी एक तक्ता इथं दिलाय, तर हे तक्ता जरी पाठ केला, पण तक्ता पाठ केला तरी चालेल, पण हे तक्ता कसा तयार होतो ह्याच्यावर मी आधारित एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते पाहून घ्यायचा पहिला. आता दुसरा प्रश्न काय आहे? खालील आकृती दिल्याप्रमाणे न रंगविलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. आता ह्याचे भाग किती इथं या वर्तुळाचे? इथं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता 9 भाग आहेत, तर 9 छेदस्थानी ठेवायचे. आणि किती न रंगवलेले भाग आहेत? 1 आणि 2, मग अंशस्थानी 2. मग किती न रंगवलेला भाग आहे? तर 2/9. पर्याय नंबर 4. एक रस्त्याची लांबी 2 किमी 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येक 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? आता काय करायचंय? झाडं कशावर आधारित म्हणजे किती अंतरावर लावायचे आणि ते अंतर कशात दिलंय? मीटर मध्ये. मग हे किलोमीटरचं हे सगळं हे मीटर मध्ये घ्यायचं. तर 2560 मीटर भागिले हे 6.4 इथं 64 घेतले आणि वरती गुणिले 10 टाकले, पॉईंटचे 10 वरी टाकले अंशस्थानी. तर आता 8 8 64 8 त्रिक 24 आणि 8 दुनी 16 8 चौक 32. मग किती आलं? 400. पण याच्यात काय करायचं की झाडे लावता वेळेस 2 तर्फा सांगितल्यात, मग याची डबल किती? 800. पण एक महत्वाची गोष्ट काय आहे की 800 2 तर्फा दोन्ही बाजूनी लावले तरी आलेत, पण ज्या वेळेस आपण झाडं लावतो त्यावेळेस फर्स्ट आणि लास्ट ही 2 काउंट मधलेच आपण काउंट करतो आणि पहिलं काउंट करत नाहीत, कारण हे अंतर इथून चालू होतं आणि इथं संपत आहे. मग हे पहिले 1 प्लस करायचं, म्हणजे याच्यात या 400 मध्ये 1 प्लस करायचं आणि दुसऱ्या बाजूच्या 400 मध्ये 1 प्लस करायचं, म्हणजे 802 झाडं लावली जातील. तिसरा प्रश्न खालीलपैकी सत्य विधानाचे योग्य पर्याय कोणता? समांतरभुज चौकोनाच्या समभुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोन. आता समांतरभुज चौकोन म्हणजे चारही बाजू समान असणारा, तर बरोबर आहे. ह्याच्या समोरची बाजू, ह्याच्या समोरची बाजू, सगळ्याच्या समोरासमोर बाजू बरोबर असतात. समांतरभुज चौकोनाचे सहमुख कोन एकरूप असतात. आता सहमुख कोन हे कोन प्रत्येक कोन एकरूप असतात, बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे कर्ण दुभागतात. ओके, दुभागतात. मग पर्याय काय? 1 नंबरचा सर्व पर्याय बरोबर. खालील आकृतीत घडीपासून षटकोनी चिठ्ठी तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी कोणती? आता समोरासमोरील, आता या घडीचे, आता ह्याच्या
हे जवळ येईल, हे पण जवळ येईल, विरोधात जात नाही, हे जवळ येते, हे पण जवळ येते येला. आता ह्याची इथं म्हणजे ए ला जवळ आहे, हे एच ला जवळ आहे, हे डी ए ला जवळ आहे आणि डी इकडं एच ला जवळ आहे. आता इकडं बी एच ला जवळ आहे आणि डी ए ला जवळ आहे. आता ए आणि एच, ए कुठे आहे, ए आणि एच ही विरुद्ध बाजू. त्याने काय सांगितलंय, या घडीतील समोरासमोरील पृष्ठभाग अक्षरांची चुकीची जोडी सांगितली. हे फक्त चुकीचं सांगितलंय, बरोबर सांगितलंय हे मात्र लक्षात ठेवायचं. हे जर नाही लक्षात ठेवलं तर आपण काय करतो, विरुद्ध जोडी, चला विरुद्ध जोडी पहिलाच प्रश्न आला म्हणून हे तर टिक करून बाजूला निघून जातो. आता बी आणि जी, बी आणि जी हे समोरासमोरील आहे, कारण ह्याच्यात इकडे ह्याच्या समोर नाही म्हणजे जवळ नाही, आणि त्याच्यामुळं सी आणि ई, सी आणि ई, सी आणि ई, त्याचा सी आणि ई ह्या पर्याय आहे. आता यानंतरचा प्रश्न, 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होईल? आता ह्याचं सूत्र माहिती पाहिजे, त्याच्यानुसार आपण सोडवू. घनाची बाजू ए बरोबर 60 सेमी. दुसरं, घनाची एकूण पृष्ठभाग चे क्षेत्रफळ बरोबर 6 ए स्क्वेअर. आता रंगवलेला रंग लावायचे पृष्ठभाग क्षेत्रफळ, घनाचे एकूण पृष्ठभाग, घनाचे एकूण पृष्ठभाग क्षेत्रफळ वजा खालचा पृष्ठभाग चे क्षेत्रफळ, पृष्ठभाग ए स्क्वेअर म्हणजे ए 6 ए स्क्वेअर वजा ए स्क्वेअर बरोबर 5 ए स्क्वेअर. आता दोन्ही क्षेत्रफळाची गणना जशी 5 गुणिले 60 सेमी वर्ग 5 360 3600 चौरस मीटर, तर किती आलायचं 1800 चौरस मीटर. एकूण खर्च 1800 चौरस गुणिले 30 चौरस मीटर, तर किती येते 5,40,000. तर याला भागिले काय करायचं, कशामध्ये सांगितले, प्रति सांगितले, मग 10,000 भागिले टाकून द्यायचे, तर राहते काय 54 प्रति चौरस दराने. यानंतरचा प्रश्न, 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास
रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल? आता हे रस्ता आहे. कसा आहे? आयताकृती. लांबी किती? 50 मीटर. रुंदी किती? 30 मीटर. 50, 50, 30. आता काय सांगितलंय? हे झाले आयताकृती बागेचे बाहेरील सर्व बाजूनी 5-5 मीटर रुंदीचा रस्ता. आता इकडं 5 मीटर रुंद केला म्हणजे किती झाला? इकडं 55 झाला. आणि रस्ता तयार केल्यास इकडं पण 5, 35, इकडं पण 5 आणि इकडं पण 5 आणि परत आणि 5 न वाढवला नवीन 5 म्हणजे लांबी 60 सेमी, रुंदी 40 सेमी. तर त्याचे काय? रस्त्याच्या क्षेत्रफळ किती होईल? रस्त्याचे क्षेत्रफळ पहिलं मूळ क्षेत्रफळ किती? मूळ क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 1500 आणि दुसरं लांबी किती आली? 60 आली आणि रुंदी किती आली? 40 आली. मग 6 × 24. कारण 60 का आली? तर रस्ता लांब 5 सेंटीमीटरनं आणि रुंद पण 5 सेंटीमीटरनं म्हणजे 5 लांबी आणि 5 रुंदी असे मिळून 10-10 प्लस केलं. मग आता याची वजाबाकी 0,0,9 900 चौरस मीटर. एका कोनाचा कोटिकोन 35 मापाचा आहे तर त्यास पूरक कोनाचे माप किती? आता कोटिकोन कुठं असतो? हा काय? काटकोन. काटकोनामध्ये तयार होणाऱ्या कोनाला कोटिकोन म्हणतात. कारण कोटिकोन हा एकूण 90 अंशाचा असतो. मग आता याचे 35 वजा किती राहिले? 55. आता 55. आता पूरक कोन कितीचा असतो? हा झाला कोटिकोन. आता पूरक कोन किती असतो? एक पूरक कोनाची एकूण बेरीज किती असते? 180 अंश आणि कोटिकोनाची किती असते? 90 अंश. मग आता 180 वजा 55 किती झालं? 5 आणि 2 120 125 अंश. 1 ते 50 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती? दुसरा प्रश्न 1 ते 50 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती? तर काय करायचं? 50 गुणिले 51. पहिली संख्या घ्यायचीच नाही कारण एकूण संख्या 50 आहे त्याच्यामुळे पहिली संख्या आणि लास्ट संख्या वजाबाकी करायची, बेरीज करायची काही गरज नाही. 2 भागिले 2 इथं 51 आहे. काय संख्या? 50 गुणिले 51 भागिले 2. आता 25. 50 निम्म 25. आता काय आलं? 25 1 25 4 2 25 5 126 126 आणि 127 1275. सोराने शिक्षणासाठी दर साल 7 दराने बँकेकडून 80,000 काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केले तर सोराने ती रक्कम किती वर्षापर्यंत मध्ये परत केली? आता इथं तिने जास्त किती भरलेत? 16,800. कारण का 96,800 वजा
80,000 यांची वजाबाकी 16,000 बरोबर गुणिले 100. मूळ किती घेतलं त्याचे बँकेकडून कर्ज 80,000. किती दराने घेतलं होतं 7 दराने. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 8 1 8, 8 2 16, 8 1 8 आणि 7 3 21. किती आलं मग 3 वर्षानंतर. पर्याय नंबर 2. विहानने एक आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण अंतर 5.1 किमी अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती आहे? तर किलोमीटर भागिले, आता किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करायचं, तर त्याला कितीने गुणावं लागेल 1000 ने. तर मग किती व्हायला 5100 भागिले 15. 15 त्रिक 45. किती राहिले 6. 15 चौक 60. 340. मग आता 340 एकूण अंतर चालतोय एका फेऱ्यामध्ये. तर लांबी किती? लांबी 100. आता हे आयत आहे, तर आयताची लांबी 100, इकडे 100. किती गेलं 200. 200 गेलं खाली, किती राहिलं 140. मग 140 निम्म इकडून 70, इकडून 70. मग पर्याय उत्तर काय 70. आता हा पद्धत ह्याच्यानंतरचा 102 नंबरचा प्रश्न. 1300 रुपयामध्ये 50च्या नोटाच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत, तर कोणत्या नोटा किती अधिक आहेत? तर याचं उत्तर 1 नंबरचे 50च्या नोटा 5 ने अधिक आहेत. तर हे सोपं आहे, ना काही नाही, सोडवाय. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? आता याच्यामध्ये त्रिकोण मोजायचे. पहिले 1 2 3 4 आणि हे 5, हे 6 आणि 7, परत 8 8 8 8 8 8 8 आणि 9. एकूण 9 त्रिकोण आहेत. एकूण 9 त्रिकोण आहेत. विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या, विकासने 120 च्या 25 वह्या आणि 32 रुपयाचे 5 पेन, प्रत्येकी 32 रुपयाचे 5 पेन, 140 रुपयाची कंपास पेटी, 140 कंपास. तर हे किती झाले 5 2 10, 5 3 15 16, हे 25 0 0, 25 2 50, 7 5 25 आणि 5 30, 0 0 3 33. एकूण खर्च त्याचा 3300. 4 नंबर पर्याय. आता याच्यात काय सांगितलंय 105 नंबरच्या क्वेश्चन मध्ये 35 डॅश इथं कोणची संख्या 2 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या डॅशच्या जागी असलेला समान एक अंक कोणता? आता काय करायचं, ह्यांची बेरीज करायची. अंकांची बेरीज 8 8 आणि 5 13 आणि 16. 16 ही घेतली, 16 इथं त्यांची बेरीज किती आली 16. ह्याच्यामध्ये 18 18 2 इथंच निघलं 2 नंबर. हे 2 अंक येतो 3 नंबरचा पर्याय. 2.5 लिटर पेट्रोल मध्ये एक मोटरसायकल 162.5 किमी अंतर जाते, तर 455 किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? तर 2.5 लिटर मध्ये किती जाते 162.5, तर 455 ला किती जाईल, किती पेट्रोल लागेल? तर याचा तिरकस गुणाकार
2.5 गुणिले 455 भागिले 162.5. आता ह्या पॉईंटसाठी वरच्या पॉईंटसाठी छेदस्थानी 10, खालच्या पॉईंटसाठी अंशस्थानी 10. हे 10 कटले, हे 10 कटले, तर 25 × 25, 25 × 150, 25 25 5 125. आता इथं 13 5 65, 13 39, 13 39, 13 5 65, 7 5 35, 7 लिटर. उत्तर 3. 2020 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणता वार असेल? 26 जानेवारी. कोणता वार आहे? गुरुवार. आता गुरुवार, आता कधी? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, एप्रिलच्या 26 पर्यंत. 26, 27, 28, 29, 30 आणि 1. आता इथं 3, इथं 1, इथं 3, हे किती? 6 आणि 7, 7, 8, 9, 10, 11, 12, 12, 7 गेले, 7, 7 आणि 5, 5 12 वार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. मंगळवार 5वा. एक खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुढे. 150 ग्रॅम, 225 ग्रॅम, इथं 28, प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8, 8 म्हणजे 40. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलो. 6.25, 25. हे 6.25 किलो वजन, तर इथे किती? 5, 12 आणि 4 14, 14 आणि 5, हे वजन ह्याच्यातून 0.06, 8, 800 ग्रॅम. 1 नंबरचा 108 नंबर, 800 ग्रॅम. आता 9 नंबरचा प्रश्न. राजचे आजचे वय व त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे, तर 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्षे होईल. किती वर्षानंतर 30 वर्षे होईल? 5 वर्षानंतर. तर 5 वर्षानंतर 30 होईल. तर आजचं वय किती? 5 मधून 30 मधून 10 गेले. 10 का गेले? तर दोघांचं 5 वर्षांनी वाढले, तर दोघांचं वय पण वाढणार ना, मग 10 झाले, म्हणजे 20च. आता आजचं वय, तर 2 वर्षापूर्वी त्यांचे वय किती होते? 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी ह्याच्यातला आणि 4 मायनस 16 राहिले. आता कोण किती मोठा आहे? राजेश आजे व त्यांच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी. लहान बहिणी आजे, राजचे आजचे वय 4 वर्षांनी लहान आहे, तर 12. 12 2 6, 6 आणि 4 10, 6 एकाचं 10 एकाचं. तर कोणाचं सांगितलंय? राजचे वय काय? 10 वर्षे. 110 नंबरचा प्रश्न. शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? एकूण पटावर किती? 400 येतं, ते किती? तर 100%. तर ॲबसेंट किती येतं? 60 आहेत. मग याचा तिरकस गुणाकार, 60 गुणिले 100 भागिले 400. 4 2 0 2 0 कटले, 4 1 4,
आणि 4 पंचे 20 हे आले 15%. 15%. 111 नंबरचा प्रश्न. एक वस्तू 560 ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयाला विकल्याने होतो. तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? आता दोन्ही किमतीतील फरक किती? 640 वजा 560. फरक किती? 40. 80 फरक आहे. तर इथे किती तिप्पट? 1 आणि 3. किती? दोन्हीची बेरीज. गुणोत्तर किती? 1 3. बेरीज किती गुणोत्तराची? 4 2 8 20. मग 20 आणि 20 त्रिक 60. 20 मिळेल. ह्याच्यातून 60 वजा किंवा ह्याच्यात 60 मिळेल ते 20 मिळवायचे. मग ह्याच्यात 20 मिळवायला सोपे. तर किती? 580. याचा मूळ किंमत. आता दिले 5,67,438 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 6 ची स्थानिक किंमत. 6 वर किती शून्य येते? 1 2 3 4. 4 शून्य. 1 2 3 4. किती पट आहे 4 च्या? 4 वर किती शून्य येतात? 2. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 4 1 4. 4 पंचे 20. 150 पट. किती? 150 पट. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ चौरस आहे तर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? आता ह्या क्षेत्रफळाला त्याने गुणलं तर कसं होईल बघू. 288 गुणिले 3/4 गुणिले 3/2. आता 4 7 28. 4 7 28. 4 2 8. 72 निम 36. 36 3 त्रिक 9. 9 सकी 54. 5. 9 त्रिक 27 आणि 5 42. 424 आहे का? 424 324 324 27. सॉरी 324. 14 नंबरचा प्रश्न. 8 पोत्यात अनुक्रमे 40 25 72 69 63 58 45 38 याप्रमाणे गहू आहेत. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू येईल? आता यांची बेरीज प्रत्येकाची. 40 25 72 69 63 58 45 38. आता 5 5 5 10 20 20 20 20 20 30 40. 40 ला शून्य हातचे 4. 4 4 4 4 8 8 8 आणि 4 12. 12 12 12 2 14. 14 आणि 20 26 26 31 31 34 34 आणि 41 41 41. तर 41 होते ते. मला 10 410 होते तर 10 भागिले 41. 41 उत्तर आहे. 41 किलो प्रत्येकी पोत्यात बसेल.
वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्या वर्ग शिक्षकांनी 272 भर घालून 1001 रुपयाची रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती? आता एकूण रक्कम किती आली? 1001. त्याच्यातून शिक्षकाची रक्कम वजा केली तर आता ते वर्गमूळ यायला पाहिजे. वर्गसंख्या यायला पाहिजे. तर मग आता याची वजा 8 आणि 1 9. 10 8 गेले 2 राहिले. 10 तून 3 गेले. 10 तून 3 गेले तर 7 उरले. 729. 729 कितीचा वर्ग आहे? 27. कारण का ह्याचा सर्व एकक स्थानी वर्गाच्या एकक स्थानी 1 येतो. ह्याच्यात 3 येतो, ह्याच्यात 9 येतो. पण 25 5 5 25 आणि 3 2 6 625 पेक्षा ही मोठी. 25च म्हणला तर त्याच्यापेक्षा ही संख्या मोठी आणि हे त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे. त्याच्यासाठी मी डायरेक्टली उत्तर खालील वर्तुळावरील दिलेल्या सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषा काढाव्या लागतील? जास्तीत जास्त किती रेषा काढाव्या लागतील? आता कुठून सुरुवात करायची? जी पासून. जी पासून एच ला काढली, ए ला काढली, बी ला काढली, सी ला काढली, डी ला काढली, ई ला काढली, इथं ई ला काढली, एफ ला काढली. आता दुसरा एच पासून एच ए ला काढली, बी ला काढली, सी ला काढली, डी ला काढली, ई ला काढली, एफ ला काढली. जी पर्यंत जी ला काढली ना तिनं. आता ए बी ला काढली, सी ला काढली, डी ला काढली, ई ला काढली, एफ ला काढली तिने ऑलरेडीच. आता त्याच्यानंतरचा बी न सी ला काढली, ई ला काढली, एफ ला काढली, झाला. आता बी झालं. सी डी ला काढली, ई ला काढली, एफ ला काढली. आता डी राहिलं. डी न ई ला काढली, एफ ला काढली. आता राहिले ई न एफ ला काढली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. व्हेरी गुड. 26. डबल एकदा तुम्ही सोडून बघा, काय कन्फ्युज असेल तर कमेंट मध्ये मला सांगा. एक विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती आहे? आता ही विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची, ही जमीन बरोबर, हा आहे खांब, सरळ असतो. त्याला लावलेली शिडी ही क्रॉस असते. ही आहे त्याची शिडी. त्या शिडीनं तो खांबावर येतो. हा आहे खांब. ही आहे लाईटीचे गोळे. मग आता खांब आणि खांबाची उंची किती? 9 मीटर आणि शिडीची उंची किती? 15 मीटर. आता मग काय? 225 15चा वर्ग 225 वजा 9चा वर्ग 9चा वर्ग किती? 81. यांची वजाबाकी 4 8 आणि 4 12 1. कितीचा वर्ग आहे हा आहे 12चा वर्ग. मग इथं किती आलं? 12. झालं. आता हे तगडा प्रश्न, हे थोडा टाइम लागेल पण अॅक्युरेट येईल याची खात्री आहे. तर काय करायचंय,
ही प्रत्येकाची एका दिवसाची मजुरी काढायची. आता हे 5 दिवसाची आहे. तर एका दिवसाची 5 दिवसानं भागायचं. 5 चोक 20 4,000 आली. आता इथं 2 दिवसाची, मग याला 2 न भागलं तर 3600 येते. मग आता 5 गर्ल अधिक 5 मेल बरोबर 4,000. हे जशाला तसं आपण मांडून घेतलं. आता दुसरा 7 गर्ल अधिक 3 मेल बरोबर 3600. आता याच्यात काय करायचे, पहिल्यांदा या मोठ्या संख्येनं याला गुणून घ्यायचं सगळेला. मग 7 समोर 7 35. हे काय गर्ल 5 त्रिक अधिक 5 त्रिक 15 मेल बरोबर 2 शून्य 5 सक 30 चार 3 5 त्रिक 15 आणि 3 18 18,000. आता ह्या 3 न ह्यात कारण कॉमन करायची एक गोष्ट, म्हणजे आता ह्या 3 न वरच्या सगळ्या अंकाला गुणून घ्यायचं. 5 त्रिक 15 गर्ल 5 त्रिक 15 मेल आणि 4 त्रिक 12 12,000 झालं. आता यांची वजाबाकी मायनस प्लसचं मायनस होतं, प्लसचं मायनस होतं, इथं मायनस. हे गर्ल गर्ल ही मेल मेल सेम संख्या कटले. तर आता इथं हे किती 5 5 कटले 0 3 मधून 1 गेला 2 20 गर्ल बरोबर किती येईल 0 0 0. इथं 6. मग आता 6,000 भागिले 20 हे इकडे याला भागाकारात गेले जी बरोबर हे 0 कटलं 6 300 बरोबर 1 जी बरोबर 300. आता पुरुषाची काढायची किंमत, तर एका दिवसाची येतली किंमत 3,600. तर आता इथं किती स्त्रिया येतात 7, मग 7 त्रिक 21 मायनस 5 1. आता इथं पुरुष किती, इथं 3 आहेत. 3 न त्याला वाढलं 5 3 5 15. एका पुरुषाची 500 रुपये, एक पुरुष 500 आणि 2 स्त्रिया इथं सांगितल्यात. एका स्त्रीची किती आली 300 आणि एका पुरुषाची किती आली 500. तर 300 2 स्त्रिया टाकायच्यात, तर 300 300 600 किती झालं 1100. किती नंबर 1 नंबर. आता 19 नंबरचा प्रश्न. 19 प्रश्न व 20 हे दिलेला विभाजित स्तंभालेखाच्या निरीक्षण करा व प्रश्न सोडवा. आता ही स्तंभालेख आहे. आता पहिला प्रश्न काय सांगितलाय, कोणत्या वर्गातील मुलीची संख्या मुलाच्या संख्येच्या निमपट आहे. मुलीची संख्या मुलग्याच्या संख्येच्या निमपट आहे. कोणत्या वर्गात. आता मुलीची संख्या मुलग्याच्या संख्येच्या निमपट आहे. आता मुलं दुप्पट असतील आणि मुलं दुप्पट मुली एकपट. मग आता 1 2 3 इथं 3 आहे, त्याला इथं 6 पाहिजे. 1 2 3 4 5 6 इथं आहे. इथं बॉय हा त्रिकस इथं पुरुष, इथं बॉय, इथं मेल फिमेल म्हणजे जी, इथं बॉय जी, इथं 1 2 इथं 3 इथं 4 पाहिजे. इथं बरोबर आहे.
तर मग सी ऑप्शन सी बरोबर. आता नंतरचा प्रश्न काय, बी वर्गातील मुली पेक्षा डी वर्गातील मुली किती कमी अथवा अधिक आहेत? बी, आता मुली कोणत्या आहेत? हे सरळ रेषेवाले, बी वर्गात आणि डी वर्गात. बी वर्गात किती येतात? डी वर्गातल्या मुली 15 ने अधिक आहेत. असेच व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन